हे बघा मोबाईल प्रोटेक्शन असतं आहे ना, हे बघा मी हे घालतो स्वतः, रेनकोट घालतो जास्त भिजून, पाऊस जास्त पडतो, छत्री असतो. तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश शिकवतो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण चाललो गणपती शाळेत. काल आपण गेलो रात्री, पण थोडंसं रंगकाम चालू होतं. सो बोललं चला आज आपण तुम्हाला डेडिकेटेड थोडासा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी 4-5-6 मिनटाचा. सो बघा तुम्हाला कसं काय वाटतं, आणि कालचा व्हिडिओचा आवाज तर मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. सो सध्या आता ऑलमोस्ट सगळं काम झालं आहे, फक्त मुकुटचं काम चालू, म्हणजे सोनेरी काम जे चालू आहे ना, म्हणजे अंगावरचे दागिने वगैरे म्हणा, किंवा मुकुट असतो गणपतीचा तो, तर आधी तेल लावतात, त्याच्यानंतर मग तो कलर लावतात, जो सोनेरी कलर असतो तो. सो आता आपण तिकडे जातो आहे. थोडंसं रंगकाम 10-20च गणपती राहिले आहेत संदेशचे, बाकी ऑलमोस्ट सगळे गणपती रंगून झालेले आहेत आणि त्याचे रंग ऑलरेडी तयार आहेत. आणि अजून बरोबर आज तारीख 4, 5, 6, 7 3 दिवस आहेत गणपतीला. बघायला गेलं तर पण त्याच्याकडे 2च दिवस आहेत, कारण की त्याला आदल्या दिवशी सगळं क्लिअर करावं लागतं, कारण की सकाळी गणपती घेऊन जातात आम्ही. सकाळी 7-8 नंतर चालू होतात गणपती त्याच्याकडे आणायला, कारण की जे लांबचे गणपती असतात ना, ते सकाळी 7 वाजता 8 वाजता होतो, आणि आम्ही 9-10 वाजता होतो, कारण की आमचं जवळच असतो गणपती, आम्हाला जास्त लांब जावं लागत नाही म्हणून. सो असा सगळा विषय आहे. सो चला आता आपण जाऊया. ह्या जरा पाऊस जरा आहे, ऊन सावळीचा खेळ चालू आहे. आता जरा पावसाचं वातावरण जस्ट आहे बघा, थोडंसं ढगाळ वातावरण आहे इकडे पूर्ण तर काळोखच केला ना त्यांना, शापच. हा बघा जर इकडे पण काळोखा, इकडे थोडंसं ना वरती पाऊस पडतात, त्याच्यामुळे ना दिसत नाही. तो याच्या पाठीमागे पण डोंगर आहेत ना, ते दिसत नाहीत, कारण की ना पाऊस पडतात इकडे, आणि काळोख केला ना त्याच्यामुळे पाऊस आहे आज व्यवस्थित आहे. सो काल 2 दिवस जरा जास्तच पाऊस पडतात. जरा वातावरण मस्त आहे, की सगळी साफसफाई वगैरे सगळं व्यवस्थित चाललेली आहे सगळ्यांकडे, आणि गणपतीची तयारी मजबूत अशी आहे. रंग काढतात, जसे ते रंग काढतात ते दादांपण पूर्ण रंग काढतात आहे बघा इकडे. सो चला आता आपण जाऊया खाली. आणि
आपण तिकडे शूट केलं आणि खाली येलं. इकडे आमचं नाटक होतं दहीकादो. आम्ही तिका बामणाचा दहीकादो म्हणता, हय होता. आणि इकडे असतं आणि तिकडे सगळे लोक असतात पूर्ण. इकडे सगळे ती जत्रा करते आणि का बामणाचा दहीकादो पण म्हणतात आणि गांगवाडीचं पण दहीकादो म्हणतात बघा. आणि हे बघा हे सगळं इकडे चालू आहे. पाऊस थोडाफार चालू होतो. आता परत गेलो येऊन जाता काढवा अतिउत्तम, काय इश्यू नाही. काढवा असतो किती पण चांगलं. आणि आपला स्टँड पाणीवणी असतात. आता कॅमेराचा स्टँड घेऊन येत नाही ॲक्च्युली, मी कॅमेरा नाही घेऊन येत, फक्त बॉटल असते. पाण्याची बॉटल, पिशवी, हे बघा मोबाईल, प्रोटेक्शन असतं आहे ना. हे बघा मी हे घालतो स्वतः, रेनकोट घालतो जास्त भिजून नका, पाऊस जास्त पडतो. छत्री असते, छत्री म्हणजे छत्री प्रोटेक्शन देतो. आणि जर पाऊस जास्त असतो ना प्रोटेक्शन असतं आहे का, सो असा विषय आहे. आणि हे बघा मोबाईल आतमध्ये आहे आणि जस्ट चालू झालं आहे. स्पीड इकडे चांगलं देतं, 3 MB/s इकडे व्यवस्थित देतं. सो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. एकच मिनटं. ते बघा असेल तर प्लॅस्टिकमध्ये पिशवीमध्ये, त्याच्यामुळे ते इश्यू दिसत नाही. ठीक तेवढं दिसणार नाही प्लॅस्टिकमध्ये म्हणून. तर 3 MB/s असं इथे स्पीड देतं. 3.4, कधी 2 असतं आणि कधी मग दीड असलं तर 2.5 तास, पावणे 3 तास कन्फर्म. जर एक 15-20 मिनटाचा ब्लॉग असेल आणि तो 15 GB वरती जात असेल तर होतोच. 15-20 GB ओके. वायफाय असेल तर तुमचा 10 मिनटात पण जातो. 15-20 GBचा व्हिडिओ वायफाय 10-15-20 मिनटं खूप जाते. कारण की 3 MB 5 MB/s भेटलं ना अपलोडिंगला खूप चांगलं असतं. पण आमच्याकडे प्रॉब्लेम काय आहे, जिओचा डाउनलोडिंग स्पीड चांगला आहे. म्हणजे 5 MB/s वरती, म्हणजे 10 पण देईल तुम्हाला अपलोडिंग स्पीड 10 MBच्या वरतीच. पण जेव्हा तुम्ही अपलोड करता ना, डाउनलोडिंगसाठी तुम्हाला 10 MB/s आहे. अपलोडिंग खूप वीक आहे, 1 MB/s जात नाही. तुम्ही किती पण जा, बाजारात असला तरी पण प्रॉब्लेम आहे. बाजारात का आपण रोज जाऊ शकत नाही. कंटिन्यू मी शूटसाठी फिरत असतो, शूट करून मग एडिट करून मग नंतर कंटिन्यू बाजारात जाऊन परत घरी या, ते नाही जमत. त्याच्यामुळे लयच प्रॉब्लेम होतो. पण मग इकडे असल्यामुळे बाजार आमचा तिकडेच आहे, व्यवस्थित बाजार इकडे. आणि इकडे बोलतो टॉवर्स आहे तिकडे. सो टॉवर्सच्या थ्रू इथे इथे मी ठेवल्यावरती नाही जुगाड आहे हो, याच्यावरती ठेवलं ना व्यवस्थित. तिथे पर्टिक्युलर ही जागा यायची, त्याचा नेटवर्क चांगला आहे. आता 2-3 असे ठिकाणी सिमेंटचं त्याच्यावरती आहे, कुंपण आहे त्याचं. सो असं विषय आहे. आतमध्ये गायचं गोठं आहे, आतमध्ये गाय बी होत सगळे. सो आता इकडे आणि इकडनं पुढे आमची हे सगळे आमची वाडी. इकडनं पुढे हायना, पुढे आमची वाडी हो, इकडनं वाडी. आणि हायना आम्ही गणपती खाली जातो. हायना असं टर्न मारलं की बस तिकडे दिसत, तिकडून रोड असा खाली गेला आहे. तिकडे आम्ही गणेशकुंडीवर जाऊन विसर्जन करतो. हे आमचं विसर्जनाचा रोड आहे. पहिले रोड नव्हतं होय, पहिले अशीच पांढर नव्हती. हायना जायची. तर आता मी उभं आहे ना, हा मधल्या वाटेन लोक गणपती सोडून जायचे. पण आता ह्या झाल्यामुळे 1 कधी ना 2-2.5 वाजतील घरी जाऊ, म्हणजे जेवण त्याच्यानंतर. तर मग ब्लॉग जाणार नाही. आजचा ब्लॉग आहे टाकतो दहीकादोचा उत्सव, दहीहंडी उत्सव कणकवली. चेंबूरच्या पारवी पथक, गोविंदा पथक चेंबूरने 8 थर लावलेले ते. आणि थोडीफार गाणी आहेत ते गाणी तिथे चालू होते. ते फेमस तो मुंबई ऑर्केस्ट्रा लागलेलो, त्याची गाणी चालू असतो. तुमका ती ह्याच्यात भेटून जाईल. सो चला आता आपण घरात जागा. तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि कोकणातले असेच नवीन व्हिडिओ बघूचे असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मित्रांनो, आताच एवढंच मी दाखवलं. आता माझं तिकडे मी कसं काय शूट वगैरे करतो, गावी कसं काय करतो. 2.5 तास याच्यात 3 तास याच्यात जातात अपलोडिंगमध्ये. नाहीतर मी अजून काही व्हिडिओ बनवू शकतो आणि अपलोड पण करू शकतो. पण अपलोडिंगचा थोडा इश्यू असल्यामुळे ना काय करू शकत नाही. चांगल्या क्वालिटीत तुम्हाला शूटचं पाहिजे असेल, चांगल्या क्वालिटीत तुम्हाला अपलोड करायचं तर वेळ जातो. तर 2 GB 5 GB पण मी क्वालिटीमध्ये, पण क्वालिटीचा हे होणार, क्वालिटी तुमची पूर्णच वीक होणार. बाकी क्वांटिटीचा विषय नाही, क्वांटिटी काय करायची, क्वालिटी इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्टेंट. सो कोकणात तो भेटतो. आणि आज सध्या कोकणात ट्रेंडिंगला गणपती बाप्पा आहेत. सो पूर्ण भारतात आणि जगात #1 सध्या गणपती बाप्पा आहेत. सो चला तुमका पण आमच्या गणपतीचा शूट बीट केलं आहे मी, तुमका दाखवेन. सध्या ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. सो हे आत्ताचं वातावरण. सो चला मी जातो, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, आपली काळजी घ्या.